तो बसतो, तो फसतो, तरी गालातच हसतो. 1.5, 5, 7, 11 सांगाल तेवढे दिवस बसतो. तो बसतो, तो फसतो, तरी गालातच हसतो. 1.5, 5, 7, 11 सांगाल तेवढे दिवस बसतो. थँक गॉड बाप्पा आपल्यासारखा नसतो. आपल्यासारखा असता तर काय म्हणाला असता? नैवेद्य दाखवल्यावर आजकाल 21 मोदकाने काय होते साहेब असं म्हणाला असता. नवस पूर्ण न झालेल्या भक्ताला तुम्ही नवसचलांमध्ये नव्हता ना मॅडम असं म्हणाला असता. अंधेरीवरून आलेल्या भक्ताला लालबागचा बाप्पा हे अंधेरीचा मॅटर आहे, अंधेरीच्या बाप्पाला कॉन्टॅक्ट करा असं म्हणाला असता. नाही, त्याचा आशीर्वाद सगळ्यांवर सारखाच परसतो. थँक गॉड बाप्पा आपल्यासारखा नसतो. त्याच्या नावाखाली आम्ही धंदा थाटलाय. एक असलं तरी त्याला मंडळांमध्ये वाटलाय. गणपतीच्या सणाला परवा एक जण म्हणाला, या वर्षी देवा तेवढा एक काम करून दे, त्या फेमस गणपतीचा तेवढा दर्शन करून दे. भक्ताच्या या डिमांडला तो गालातच हसतो. थँक गॉड बाप्पा आपल्यासारखा नसतो. आशीर्वादाचं त्याने पॅकेज दिलं असतं. माझ्या बरोबर शंकराचे आशीर्वाद फक्त 20,000. ग्रुप नवस केला तर डिस्काउंट दिला असतं. विसर्जनाच्या 2 दिवस आधी असं ओरडलं असतं. नाही नाही नाही, भक्तीच्या धंद्यात त्याला इंटरेस्ट नसतो. थँक गॉड बाप्पा आपल्यासारखा नसतो. त्याची उंची पोटात मोजणारे आपण, भक्ती सोडून शक्ती दाखवणारे आपण. जो आपल्याला वाचवत आलाय त्याला आपल्यापासून वाचवा. नाक्या नाक्यावर बसवता तसा एक क्षण हृदयात बसवा. एक क्षण कशाला हो, 1.5, 5, 11 सांगा तेवढे दिवस बसतो. थँक गॉड बाप्पा आपल्यासारखा नसतो. विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी काय नजारा असतो. 1.5 कोटी डोकीच्या पायावर टेकली तो पाय कुठेतरी असतो. तेवढेच आशीर्वाद देणारा हात कुठेतरी असतो. एवढ्या लोकांना एकत्र आणणारा बाप्पा स्वतः मात्र चौपाटीवर विखुरलेला असतो. तरीही तो हसतो, तो फसतो. पुढच्या वर्षी आनंदाने आपल्या घरी बसतो. त्याचा आशीर्वाद पुन्हा आपल्यावर बरसतो. थँक गॉड बाप्पा, थँक गॉड बाप्पा, थँक गॉड बाप्पा आपल्यासारखा नसतो. तो फसतो तरी कालातच असतो. तुमच्या आनंदातच त्याला इंटरेस्ट असतो. 1.5, 11 सांगाल तेवढे दिवस बसतो.